जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुमच्या डोक्यावर काहीतरी आहे. डोक्यावर तिथे नाही इथे ते अगं मग काढ ना. मी काढू? काढ. तुम्ही दिलेलं गिफ्ट मला खरंच खूप आवडलं. गिफ्ट? मी कधी दिलं तुला गिफ्ट? काल सगळ्यांसमोर म्हणालात ना तेच. हेच की मीरा आता आपल्या कुटुंबाचा एक भाग झाली आणि काय? आणि तेच म्हणजे तुम्ही जे काल म्हणालात तेच. अगं मी बरंच काही म्हणलो, त्यातलं नेमकं काय? हेच की मीरा आता फक्त मीरा नाही, मिसेस मीरा देवाशिष कामत म्हणून ओळखले जाणार. थँक्यू सो मच. वहिनी, आज जे काही तुम्ही खायला घातलंय ना मला, तो आज से ये बंदा आपका शागिर्द है. तुम्ही म्हणाल ते, तुमच्यासाठी काही वाटेल ते करू आपण. बोला बोला. ऍक्च्युली मला मीनल ताईंविषयी विचारायचं होतं. प्रिय आदित्य, फायनली मी जे शोधत होते ते सापडलंय मला. तर बघ मी काय करते ते. ही बॅग आहे ना, ही ताईला द्यायची होती हो. काय त्याच्यात? ताई म्हणायची की ही बॅग तिला तिच्या आयुष्यापेक्षा प्रिय आहे. ही बॅग आहे ना, ही ताईला द्यायची होती हो. काय त्याच्यात? ताई म्हणायची की ही बॅग तिला तिच्या आयुष्यापेक्षा प्रिय आहे. ध्रुवा वाट बघते, तिला आत्ताच्या आत्ता सगळी तयारी करायची, अजिबात थांबायला तयार नाही. चला 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 लवकर चला. हे सगळं कधी संपणार आहे मीरा? हे बघा, तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकला नाहीत म्हणून हे सगळं घडलं असं नका वाटून घेऊ. जे झालं ते झालं ना, आता पुढे जाऊया आपण. मग पुढे कसं जाणार? सतत तुझा भूतकाळ माझा भूतकाळ मध्ये येत राहतो. संताप संताप होतो माझा. काय? उत्तराने आणून दिलंय. तू मीरा ताईला लिहिलेलं पत्र. झालं समाधान? प्रेमाची किंमत करणं तर लांबच राहिलं, अपमान केलाय तिने तुझ्या प्रेमाचा. टाळून टाकलंय सगळ्या आठवणी. आणि तिने फक्त हे फोटोज आणि पत्रच नाही जाळलेत, तिने तिने त्या सुंदर क्षणांची राख केली आहे. म्हणजे मी हट्ट करते, मी वेडी आहे, सगळं अगदी बरोबर आहे. पण आजपासून मिसेस कामत तुम्हाला टिफिन देणार आहेत आणि रोजच्या रोज तुम्ही टिफिन घेऊनच ऑफिसला जायचं. मग काय, मिस्टर कामत घेऊन जाणारच, काय पर्याय नाही. तर निघू मग मी. हो, हा, म्हणजे दिवसभर जातो मी. म्हणजे काही आठवण वगैरे आली चुकून तर एखादा फोन केला तरी चालेल. पण तू काय करणार आहेस इथे थांबून? पण तुला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही. मी सतत तुझ्या सोबत असेल. तू ना, तू फक्त माझ्या सोबत राहा. बाकी मी सांगेन ना कसं आणि काय करायचंय ते. हॅलो, हा आदित्य बोल. काय म्हणाले जीजू? काय काम होतं त्यांचं? काही नाही, त्यांचं काही पर्सनल काम नव्हतं. आपल्या फर्मला त्यांना एक मोठं प्रोजेक्ट द्यायचं होतं. काय? मग तू काय म्हणाला? काय म्हणणार, नाही सांगितलं मी त्यांना. काय आदित्य, तू वेडा आहेस का रे? हा, ते देवाशिष कामत बरोबर ना लोक काम करायला तडफडतात आणि तू सरळ नाही म्हणून आलास त्यांना. ते एकदा तरी विचार करायचा ना नाही म्हणायच्या आधी. मधुरा, मला कळतं काय करायचं काय नाही ते.
आणि मला हे काम नव्हतं करायचं. ओके, पण का? या कामासाठी मीराने माझं नाव सुचवलं होतं आणि मी जर या कामासाठी हो म्हटलं असतं तर पुन्हा देव आणि आपले संबंध वाढले असते आणि मला ते नकोय. ओके ओके ठीक आहे. हे बघ, मला असं वाटतं आपण ना जरा विचार करूया. उगाच घाई नको करायला ना. इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आहे ती असे मिस नको करायला. रे कळते का तुला आदित्य? कितीही मोठी संधी असली तरी मला ती नकोय मधुरा. आणि तुला ही संधी इतकी मोठी का वाटते ना ते मला चांगलंच माहिती आहे. बाई काय बोलतोयस तू? हे बघ मधुरा, परत जर काही घडलं तर तुला येणारा राग, तुला होणारा त्रास मला नाही सांभाळता येणार. उगाच प्रोफेशनल कामामध्ये पर्सनल गोष्टी येत राहतील आणि मला ते नकोच. आदित्य, मी काय वेडी आहे का? मी का करेन असं? मी का प्रोफेशनल कामांमध्ये आपली पर्सनल कामं आणेन? हे बघ, तू माझं ऐक. मी ठेवतो फोन. चल बाय. आदित्य, मूर्खच आहे हा. घातला घोळ. आता पुढे काय करायचं याचा मलाच विचार करावा लागेल. मी ते अरे, गाजराचा हलवा? खूप वेळेची वाट पाहत होते. फायनली येस. मी कशाला ते? कशाला म्हणजे मीरा मॅडमनी केलंय म्हटल्यावर स्पेशल असणार. म्हणजे खाऊन पश्चाताप नको व्हायला नंतर आपल्याला. असं का म्हणतीयस? अगं म्हणजे काय, आता एवढ्या सगळ्यांसाठी बनवून पाठवायचा म्हणजे साजूक तूप घालून थोडी बनवला असणार त्यांनी. बनायला असेल काहीतरी ठीकठाक, एवढं काही नाही त्यात विशेष. हो का? ट्राय कर ना मग. झालं? पडलीस ना तोंडावर? तुला माहितीये का, मीरा मॅम ना नेहमी तुला क्लीन बोल्ड करतात. असं काही नाही. अच्छा, बरं. मग पार्टीला काय झालं होतं? मी पाहिलं हा तुला. जेव्हा मीरा मॅम आणि सरांचं नातं कळलं ना तेव्हा पार्टीत तुझा तोंड ना पडला होता. कळलं ना? तू हे का विसरतेस? सर आपल्याला अगदी घरच्यांसारखी वागणूक देतात यार. ते ठीक आहे, पण काय? मला असं वाटतं आता कॉम्प्लिमेंट देण्यासाठी आपण मीरा मॅमला कॉल केला पाहिजे ना. आदित्यने असं करायला नको होतं. इतकी चांगली संधी का गमावली त्याने? आता आपण काय करणार त्याच्यासाठी? सोड. कदाचित हा त्यांनी घेतलेला निर्णय हा त्याचा फायद्याचाही ठरू शकतो. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, चला झोपूया आता. बराच उशीर झालाय. येते मी. मीरा, रोज रात्री लवकरच झोपलं पाहिजे असा काही नियम नाही आहे घराचा. एका दिवशी रात्री उशिरा झोपलीस तरी चालतं. आत्ता मी कुठून आणू आंबे हळदीचं लोणचं? कुठून आण? मला काय करायचंय? मला आत्ताच्या आत्ता खायचं. तुम्हाला आणून दे प्लीज. यू मीन डोहाळे? ऑब्विसली. तर रात्री लोणचं भद्दा हेलच दिस यार. अरे समीर, हेल वगैरे काही नाही. ह्याला ना डोहाळे म्हणतात, डोहाळे. आणि लोणचं मला नकोय, वैदेहीला हवंय, कारण तिला आंबे हळदीचं लोणचं खायचे डोहाळे लागलेत. की आरोही, लग्न करून बायको झाली तुझी, पण तुला साथ देत नाही. आणि तिची बहीण अर्पिता लग्न न करताच कोणाचं तरी हात धरून पळून जात. असल्या माणसांचे संबंध आले, ह्या अशा लोकांना तर नातेवाईक म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली आहे मला. सखी, आज मला रिहर्सल यायला नाही जमणार आहे. अगं पण का? जरा काम आहे ना म्हणून नाही जमणार. मला सांग, तुझी सगळी स्क्रिप्ट पाठ आहे ना? हो. आणि माझे डायलॉग्स पण पाठ आहे? हो अर्थातच. सखी, पथनाट्यातला माझा रोल तूच कर. काय काय ऐकतो आम्ही मीनाक्षी? हे तुला कळतंय तू काय केलंयस? विश्वासघात केलायस तू आमच्या सगळ्यांचाच. मी तुला काय समजत होते आणि तू काय निघालीस ग? आज मला लाज वाटते.
स्वतःची. मी यांच्यासारख्या खोटारड्या मुलीवर प्रेम केलं. तू काय हिच्याशी बोलत बसलायस दादा? फोन कर पोलिसांना.